19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत लोकांना खरंच असं वाटायचं की हे बार्न स्वॉलो नावाचे छोटे चपळ पक्षी हिवाळा आला की चक्क तलावाच्या तळाशी जाऊन पाण्याखाली झोप घेतात. हो, म्हणजे चक्क पाण्याखाली हायबरनेशन करतात असा त्यांचा ठाम समज होता. अगदी बरोबर. आणि समुद्रावर सफर करणाऱ्या खलाशांसाठी तर हा पक्षी म्हणजे एक जिवंत आख्यायिकाच होता. हो ना, सलग 5,000 नॉटिकल मैलांचा प्रवास जेव्हा समुद्रावर पूर्ण व्हायचा तेव्हा हे खलाशी एखाद्या पदकासारखा या पक्षाचा टॅटू आपल्या अंगावर गोंदून घ्यायचे. अरेच्छा, म्हणजे एक प्रकारचा सन्मानच होता तो. नक्कीच. पण तो जो पाण्याखाली झोप घेण्याचा समज होता ना, तो निर्माण होण्यामागे खूप रंजक कारण आहे. काय कारण होतं? म्हणजे बघा, हे पक्षी हवेत उडणारे कीटक खातात. त्यामुळे ते अनेकदा तलावांच्या किंवा नद्यांच्या पृष्ठभागावरून अगदी घासून उडताना दिसायचे. अच्छा, अन्नाच्या शोधात. बरोबर. आणि जेव्हा युरोप किंवा उत्तर अमेरिकेत हिवाळा जवळ यायचा, थंडी वाढायची, तेव्हा कीटक मरण पावायचे. अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हे पक्षी अचानक स्थलांतर करायचे. पण लोकांना तर त्यांच्या या हजारो मैलांच्या स्थलांतराची काहीच कल्पना नव्हती. अगदी तेच. त्यांना वाटायचं हे पक्षी कालपर्यंत तलावावर उडत होते आणि आज अचानक गायब झाले, म्हणजे नक्कीच ते पाण्याखाली जाऊन झोपले असावेत. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे ज्या पक्षाबद्दल माणसाला इतकं कुतूहल होतं, ज्याचे टॅटू खलाशी अंगावर गोंदवून घेत होते, तो पक्षी प्रत्यक्षात अंटार्क्टिका वगळता संपूर्ण जग पादाक्रांत करत होता. हो, त्यांचं जगभरातलं वास्तव्य थक्क करणार आहे. आज आपण या विविध संदर्भ स्रोतांवरून, जसे की कॅनडाचा कोसेविक अहवाल आणि वन्यजीव माहितीपट, यावरून याच अद्भुत प्रवासावर एक सखोल चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा खूप महत्वाची आहे, कारण त्यांचा प्रवास आता धोक्यात आलाय. बरोबर. पण मला या प्रवासातली सर्वात मोठी गंमत काय वाटते माहितीये? एवढे महासागर, एवढी खंड पार करणारा हा पक्षी आपल्या नैसर्गिक अधिवास सोडून थेट माणसाच्या घरात गोठ्यात राहायला आला. हो, मानवी वास्तुकलेशी त्यांचं एक वेगळंच नातं जोडलं गेलंय. पण तिथे जाण्यापूर्वी समजा एखाद्याला हा पक्षी ओळखायचा असेल, तर तो कसा दिसतो? हां, आकाराने अगदी लहान पण दिसायला अत्यंत देखणा पक्षी आहे. तुम्ही जर त्याच्याकडे पाहिलं तर त्याची पाठ गडद, चकचकीत निळ्या-काळ्या रंगाची असते. जणू काही एखादा धातू चमकतोय असं काहीसं. हो, अगदी तसंच. आणि त्याचं कपाळ आणि गळा लालसर किंवा विटकरी रंगाचा असतो. छातीवर एक गडद पट्टा असतो, पण त्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची शेपटी. ती दुभंगलेली शेपटी ना? बरोबर. हवेत उडताना त्याची शेपटी मागे दुभंगलेली दिसते, अगदी एखाद्या काट्यासारखी. इंग्रजीत त्याला फोक टेल म्हणतात. हीच शेपटी त्यांना स्विफ्ट्स किंवा सँड मार्टिन्स यांसारख्या इतर पक्ष्यांपासून लगेच वेगळं ठरवते. आणि हाच तो पक्षी आहे जो हजारो मैलांचा प्रवास करून आपल्या घराच्या छताखाली येतो. पण एक मिनिट, माणूस जेव्हा इमारती किंवा गोठे बांधत नव्हता, तेव्हा हे पक्षी कुठे राहायचे? मुळात हे पक्षी गुहांमध्ये आणि उंच कड्यांवर आपली घरटी बांधायचे. अच्छा, म्हणजे नैसर्गिकरित्या ते खडबडीत जागेवर राहायचे. हो, कारण घरटं बांधण्याची त्यांची जी पद्धत आहे ती खूप वेगळी आणि कष्टदायक आहे. हे पक्षी इतर पक्ष्यांसारखं काड्या किंवा गवत नुसतं गोळा करत नाहीत. मग ते काय करतात? ते ओल्या चिखलाचे छोटे छोटे गोळे आपल्या चोचीत धरून आणतात. त्या चिखलात ते स्वतःची लाळ आणि गवताचे तुकडे मिसळून एका कपाच्या आकाराचं घरटं तयार करतात. बापरे, म्हणजे चक्क विटा रचल्यासारखं काम आहे हे. नक्कीच. आणि हे चिखलाचं घरटं कुठेतरी सुरक्षित चिकटवण्यासाठी त्यांना एका खडबडीत पृष्ठभागाची आणि वरून छताची गरज असते. म्हणजे निसर्गात गुहांचा खडबडीत पृष्ठभाग त्यांना ही जागा द्यायचा. मग त्यांनी माणसाच्या इतक्या जवळ येण्याचा निर्णय का घेतला? त्यांना जणू काही 5 स्टार हॉटेलच मिळालं. म्हणजे ते लाकडी गोठे त्यांच्यासाठी गुहांपेक्षा जास्त सोयीचे होते. हो, कारण या जुन्या लाकडी गोठ्यांमधल्या लाकडी तुळ्या अत्यंत खडबडीत असायच्या, ज्यामुळे चिखल तिथे घट्ट चिकटायचा. शिवाय गोठ्यांमध्ये गाई-म्हशी असल्यामुळे तिथे माशा आणि कीटक भरपूर असायचे. सुरक्षित घर आणि दारातच अन्नाचा साठा, क्या बात आहे. हो ना. त्यामुळे त्यांनी गुहा सोडून माणसाच्या इमारतींमध्ये राहायला सुरुवात केली. पण माणसाने त्यांना हकलून का दिलं नाही? सहसा आपल्या घरात किंवा गोठ्यात पक्ष्यांनी घाण केलेली माणसाला आवडत नाही. तिथेच मानवी संस्कृती आणि अंधश्रद्धांचा एक खूप छान फायदा या पक्ष्यांना झाला. युरोप आणि इतर अनेक भागांमध्ये अशी ठाम समजूत होती की बार्न स्वॅलो हा देवाचा पक्षी आहे. म्हणजे त्यांना मारणं किंवा त्यांचं घरटं मोडणं पाप मानलं जायचं. अगदी बरोबर. लोकांची समजूत होती की जर कोणी या पक्षाचं घरटं मोडलं तर एक शाप लागेल. तुमच्या गायी रक्तात मिसळलेलं दूध देतील किंवा कोंबड्या अंडी देणं थांबवतील. बापरे, म्हणजे चक्क भीतीपोटी माणसांनी या पक्ष्यांना संरक्षण दिलं. हो, पण नुसती भीती नव्हती बरं का.
शेतकऱ्यांच्या लवकरच लक्षात आलं की हे पक्षी पिकांवरचे हजारो कीटक रोज फस्त करतात. म्हणजे ते शेतीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. नॅचरल पेस्ट कंट्रोल. नक्कीच. त्यांच्या या उपयोगितेमुळेच त्यांना इतका आदर मिळाला की आजही ऑस्ट्रिया आणि इस्टोनिया या देशांचा तो राष्ट्रीय पक्षी आहे. हे खरंच खूप छान आहे. पण मला इथे एक गोष्ट समजत नाहीये. गुहांमधून मानवी इमारतींमध्ये स्थलांतर करणं हा सुरुवातीला जरी एक उत्तम निर्णय वाटला असला तरी आता आधुनिक काळात तो एक मोठा जुगार ठरत नाहीये का? जुगार म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे आजकाल आपण ते जुने ओबडधोबड लाकडी गोठे कुठे बांधतो. आजची आपली वास्तुकला पूर्णपणे गुळगुळीत धातूची किंवा वायनिलची बनलेली असते. तिथे त्यांचं ते चिखलाचं घरटं कसे टिकणार? तुम्ही अगदी योग्य धागा पकडलात. आणि हीच आजच्या काळातली त्यांच्यासाठी सर्वात मोठी शोकांतिका आहे. आधुनिक वास्तुकला त्यांच्यासाठी एक सापळा बनली आहे. कारण त्या गुळगुळीत पृष्ठभागावर चिखल चिकटतच नसेल. अगदी बरोबर. धातूच्या गुळगुळीत पृष्ठभागावर चिखल चिकटत नाही. त्यामुळे घरटी खाली पडून पिल्ले मरण्याच्या घटना खूप वाढल्या आहेत. आणि दुसरी भयंकर गोष्ट म्हणजे तापमान. धातूच्या छतामुळे तापमान खूप वाढत असेल ना? हो. उन्हाळ्यात धातूच्या छताखाली तापमान एखाद्या भट्टीसारखं वेगाने वाढतं. या वाढलेल्या तापमानामुळे घरट्यातील पिल्लांचा अक्षरशः उष्माघाताने मृत्यू होतो. बापरे. म्हणजे ज्या माणसाच्या भरोशावर त्यांनी आपला नैसर्गिक अधिवास सोडला तोच माणूस आता त्यांच्यासाठी निवासाचं संकट निर्माण करतोय. मग अशा परिस्थितीत हे पक्षी करतात तरी काय? निसर्ग नेहमीच काहीतरी आश्चर्यकारक मार्ग शोधून काढतो. वास्तुकलेचा हा धोका टाळण्यासाठी बऱ्याच स्वॅलोजांनी निसर्गातील एका वेगळ्याच सहजीवनाचा आधार घेतला आहे. सहजीवन म्हणजे ते दुसऱ्या एखाद्या प्राण्यासोबत राहतात? हो. ते ओस्प्रे नावाच्या एका मोठ्या शिकारी पक्षासोबत एक अनोखं नातं तयार करतात. ओस्प्रे हा मासे खाणारा शिकारी पक्षी आहे आणि तो आपलं घरटं उंच खांबांवर किंवा झाडांवर खूप मोठ्या आकारात बांधतो. एक मिनिट. ओस्प्रे हा शिकारी पक्षी आहे ना? मग स्वॅलो त्याच्याजवळ जाणं धोक्याचं नाही का? तिथेच तर खरी मेघ आहे. ओस्प्रे फक्त मासे खातो. त्यामुळे त्याला या छोट्या स्वॅलो पक्ष्यांमध्ये काडीचाही रस नसतो. अच्छा, म्हणजे स्वॅलो सुरक्षित आहेत. पण मग ते ओस्प्रेच्या घरट्याजवळ का जातात? स्वॅलो पक्षी अत्यंत हुशारीने या ओस्प्रेच्या त्या भल्या मोठ्या घरट्याच्या अगदी खालच्या बाजूला काड्यांच्या आडुशाने आपलं छोटंसं चिखलाचं घरटं बांधतात. म्हणजे मोठ्या भावाच्या छत्राखाली राहिल्यासारखं? अगदी तसंच. आणि गंमत बघा, ओस्प्रेच्या नुसत्या अस्तित्वामुळे इतर छोटे शिकारी पक्षी जसे की कावळे किंवा ससाणे जे स्वॅलोच्या पिल्लांना खाऊ शकतात ते त्या परिसरात फिरकतही नाहीत. क्या बात है. ओस्प्रे हा त्यांच्यासाठी एका बाउन्सर सारखं काम करतो तर. हो. मोफत सुरक्षा रक्षक मिळतो त्यांना. पण मग या देवाणघेवाणमध्ये ऑस्प्रेचा काय फायदा? तो का राहू देतो यांना तिथे? कारण स्वॅलो हवेत अतिशय चपळ असतात आणि त्यांची नजर खूप तीक्ष्ण असते. जेव्हा केव्हा एखादा मोठा धोका, समजा एखादा गरुड त्या दिशेने येत असेल, तेव्हा हे छोटे स्वॅलो पक्षी मोठ्याने आणि विशिष्ट आवाजात ओरडायला सुरुवात करतात. म्हणजे ते अलार्म वाजवतात? हो. हे आवाज ऑस्प्रेसाठी धोक्याचा सायरन म्हणून काम करतात, ज्यामुळे ऑस्प्रेला स्वतःच्या पिल्लांच्या संरक्षणासाठी आधीच सावध होता येतं. हे एखाद्या सुरळीत चालणाऱ्या सिक्युरिटी सिस्टम सारखंच आहे. सुरक्षित घरटं मिळालं की पुढचा आणि सर्वात स्पर्धात्मक टप्पा येतो, तो म्हणजे जोडीदार निवडण्याचा. हो. आणि तो टप्पा खूपच रंजक आहे. मगाशी आपण त्यांच्या त्या काट्यासारख्या दुभंगलेल्या शेपटीबद्दल बोलत होतो, पण या शेपटीच्या लांबीचं आणि परजीवींचं जे विज्ञान आहे ते ऐकून मी थक्क झाले. हो. बार्न स्वॅलोमध्ये जोडीदार निवडण्याची प्रक्रिया पूर्णपणे त्या नराच्या शेपटीवर अवलंबून असते. मादी स्वॅलो नेहमी अशा नरांना पसंती देते ज्यांची शेपटी सर्वात लांब असते आणि जी सममितीय असते. सममितीय म्हणजे शेपटीच्या दोन्ही बाजूचे पंख अचूक समान लांबीचे असतात, बरोबर? अगदी बरोबर. लांब शेपटी हे नराच्या चांगल्या आरोग्याचं आणि उत्तम जनुकांचं लक्षण मानलं जातं. पण वैज्ञानिकांना या शेपटीवर आणखी एक गोष्ट आढळली, ती म्हणजे पांढरे ठिपके. आणि इथेच ती परजीवींची म्हणजेच पॅरासाइटची एंट्री होते, हो ना? हो. ब्रुएलिया नावाचे काही अतिसूक्ष्म परजीवी या पक्ष्यांच्या पिसांवर राहतात. ते पिसवांसारखे असतात आणि ते पक्ष्यांची पिसे खाऊन जगतात. आता विज्ञानाचा एक नियम असा आहे की ज्या पिसांमध्ये काळा रंग असतो म्हणजेच मेलानिन असतं, ती पिसे अधिक टणक आणि मजबूत असतात. पण जे पांढरे ठिपके असतात तिथे मेलानिन नसतं. बरोबर ओळखलत. तिथे मेलानिन नसतं, त्यामुळे ते भाग मऊ असतात. हे परजीवी नेमक्या याच मऊ पांढऱ्या भागावर हल्ला करतात आणि ते खातात.
हे अगदी असं आहे की एखादा माणूस पांढरा शुभ्र शर्ट घालून चिखलाच्या कुस्तीत उतरलाय आणि कुस्ती खेळून झाल्यावर तो त्या चिखलातून बाहेर येतो, पण त्याच्या पांढऱ्या शर्टवर चिखलाचा एकही डाग लागलेला नसतो. क्या बात आहे. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. म्हणजे हे दाखवून देण्यासाठी की तो किती चपळ, वेगवान आणि ताकदवान आहे की कुणी त्याला स्पर्शही करू शकलं नाही. तसंच काहीचं. जर एखाद्या नराच्या शेपटीवर मोठे, स्पष्ट आणि अखंड पांढरे ठिपके असतील, ज्याला या परजीवींनी कुरतडलेले नाहीत, तर तो नर निसर्गात जणू काही आपला तो विनाडागाचा पांढरा शर्ट मिरवत असतो. तो मादीला दाखवून देतो की माझी रोगप्रतिकारक शक्ती इतकी जबरदस्त आहे की हे परजीवी माझं काहीही बिघडवू शकले नाहीत. हो, आणि मादीलाही हेच हवं असतं. तिला माहीत असतं की जर या नराची पिल्लं झाली तर त्यांच्यातही रोगांशी लढण्याची हीच ताकदवान जनुके असतील. निसर्गाची ही निवड प्रक्रिया खरोखरच थक्क करणारी आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे पक्षी परजीवींशी आणि नैसर्गिक धोक्यांशी लढायला कितीही सक्षम असले तरी मानवनिर्मित रसायनांशी ते लढू शकत नाहीत. हो, तो एक खूप मोठा धोका निर्माण झालाय आता. मी नुकताच कॅनडाच्या कोसेविक संस्थेचा एक नवीन वैज्ञानिक अहवाल वाचत होते. त्यातील आकडेवारी पाहिल्यावर अंगावर काटा येतो. आकडेवारी खूपच चिंताजनक आहे. सध्या कॅनडात सुमारे 64 लाख प्रौढ बार्न स्वॉलो आहेत. वरवर पाहता हा आकडा मोठा वाटतो, पण दीर्घकालीन आकडेवारी पाहिल्यावर सत्य परिस्थिती समोर येते. बरोबर. 1970 ते 2019 या 49 वर्षांच्या काळात कॅनडातील बार्न स्वॉलोच्या संख्येत तब्बल 68.6% इतकी प्रचंड घट झाली आहे. अरे बापरे, ही काही सामान्य घट नाहीये. नाही, ही एक प्रकारची लोकसंख्येची पडझडच आहे. आणि म्हणूनच त्यांना आता स्पेशल कन्सर्न म्हणजेच विशेष काळजीची गरज असलेली प्रजाती या श्रेणीत टाकण्यात आलाय. जमिनीवरच्या शेतीचा काय संबंध? संबंध खूप खोल आणि भयानक आहे. आजकाल शेतीमध्ये निओनिकोटिनॉइड नावाच्या अत्यंत घातक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अच्छा, पण ही कीटकनाशके तर आपण पिकांवर फवारतो ना? हो, पण ही कीटकनाशके जुन्या औषधांसारखी नाहीत, जी फक्त पानांवर फवारली जातात. ही सिस्टमिक रसायने आहेत, जी झाडाच्या मुळांमध्ये आणि जमिनीत मुरतात. म्हणजे ती झाडाच्या सिस्टममध्ये जातात. अगदी बरोबर. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ही विषारी रसायने जमिनीतून वाहून थेट नद्या, तलाव आणि पाणथळ जागांमध्ये जातात. अच्छा, म्हणजे ती रसायने फक्त शेतात राहत नाहीत, पण पाण्यात गेल्यावर स्वॅलोला कसा फटका बसतो? कारण स्वॅलोचे मुख्य अन्न हे असे कीटक आहेत जे पाण्यात जन्म घेतात. मेफ्लाय किंवा डासांसारखे कीटक आपली अंडी पाण्यात घालतात आणि त्यांची अळी पाण्यातून मोठी होऊन जेव्हा तिला पंख फुटतात आणि ती हवेत उडायला लागते तेव्हा स्वॅलो त्यांची हवेत शिकार करतात. बरोबर. पण ही कीटकनाशके पाण्यात मिसळल्यामुळे त्या अळ्या पाण्यातच मरण पावतात. त्यांना पंख फुटण्याची वेळच येत नाही. म्हणजे कीटक हवेत पोहोचण्याआधीच मरून जातात. हो, याचा परिणाम असा होतो की बार्न स्वॉलो जेव्हा हजारो मैलांचा प्रवास करून तलावावर पोहोचतात तेव्हा हवेत उडणारा एकही कीटक त्यांना मिळत नाही. ते हवेत उडत असतात, पण ते अक्षरशः एका अन्नाच्या वाळवंटात वावरत असतात. हे भयंकर आहे. अन्नाचं वाळवंट, किती भयानक शब्द आहे हा. आणि या अन्नाच्या वाळवंटात भर घालतीये ती आपली आधुनिक शेती पद्धती. हो, ज्याला आपण मोनोकल्चर म्हणतो. जुन्या काळात शेताच्या बांधावर झाडे झुडपे असायची, जिथे कीटक मुबलक मिळायचे. आता हजारो एकरावर फक्त एकच पीक असतं आणि एकही झाड नसतं. आणि अन्नाची हीच कमतरता त्यांच्यासाठी जीवघेणी ठरते जेव्हा हवामान बदलाचा फटका बसतो. हवामान बदलाचा आणि अन्नाचा काय संबंध? बार्न स्वॉलोंची पचनसंस्था खूप वेगवान असते. त्यांना सतत खाण्याची गरज असते. 2010 मध्ये ओंटारिओमध्ये मे महिन्यात अचानक थंडीची लाट आली होती. अच्छा, मग काय झालं? तापमान इतकं खाली गेलं की जे थोडेफार कीटक होते तेही बाहेर आले नाहीत. अन्नाअभावी आणि थंडीमुळे एकाच रात्रीत शेकडो बार्न स्वॅलो मरण पावले. बापरे, एका रात्रीत? हे खूपच दुःखद आहे. आणि जे पक्षी जगण्यासाठी अन्न शोधायला रस्त्यांवर येतात त्यांना वाहनांचाही मोठा धोका असतो ना? नक्कीच. रस्त्यावरील डांबर उन्हाने तापतं, त्यामुळे तिथे उबदार हवा असते आणि कीटक रस्त्यावर जमिनीलगत उडतात. आणि हे कीटक पकडण्यासाठी स्वॉलो जेव्हा रस्त्यावरून अगदी खाली उडतात तेव्हा भरधाव येणाऱ्या वाहनांच्या धडकेने ते आपला जीव गमावतात. ते चपळ नक्कीच आहेत, पण ताशी 100 किलोमीटर वेगाने येणाऱ्या गाडीला ते चुकवू शकत नाहीत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर गुळगुळीत इमारतींमुळे निवासाचं संकट, कीटकनाशकांमुळे अन्नाची कमतरता, हवामान बदलाचे धक्के आणि रस्त्यांवरील अपघात या सगळ्या गोष्टी त्यांना चारे बाजूने घेरतायत. अगदी बरोबर. जर आपण हे सगळे एकत्र पाहिलं तर हे पक्षी एका कोळशाच्या खाणीतील कॅनरी पक्षासारखे काम करत आहेत.
म्हणजे ते आपल्याला निसर्गाच्या साखळीतील धोक्याचा इशारा देत आहेत की आपली संपूर्ण परिसंस्थाच आता कोलमडत आहे. हो, कीटकांची घट ही संपूर्ण परिसंस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. हे सगळं ऐकल्यावर मला प्राचीन ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टोटल यांचं ते सुप्रसिद्ध वाक्य आठवतं, एक स्वॅलो दिसला म्हणजे वसंत ऋतू आला असे होत नाही. हो, खूप अर्थपूर्ण वाक्य आहे ते. हे वाक्य एका मोठ्या सत्याकडे निर्देश करतं. पण जर परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला खरोखरच वसंत ऋतूची चाहूल देणारा हा पक्षी भविष्यात दिसेल का, ही भीती वाटते. नक्कीच. स्थलांतराचं आणि बदलत्या ऋतूंचं इतकं सुंदर प्रतीक दुसरं कोणतंच नसेल. पण याच हवामान बदलामुळे आता त्यांच्या उत्क्रांतीत एक खूप मोठा आणि अनपेक्षित बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनपेक्षित बदल म्हणजे कसा काय? आपण युरोपियन बार्न स्वॅलोचं उदाहरण घेऊ. हे पक्षी दरवर्षी युरोपमधून आफ्रिकेत स्थलांतर करतात. पण हवामान बदलामुळे आज उत्तर गोलार्धात म्हणजेच युरोपमध्ये उन्हाळा लांबत चालला आहे आणि हिवाळा सौम्य होत आहे. दुसरीकडे आफ्रिकेतील सहारा वाळवंट अत्यंत वेगाने विस्तारत आहे. या स्वॅलोजंना स्थलांतर करताना हे विशाल वाळवंट ओलांडून जावं लागतं. अच्छा, म्हणजे वाळवंट मोठं होत चाललंय. हो, वाळवंट जितकं मोठं होईल तितका त्यांचा हा स्थलांतराचा प्रवास अधिक कठीण, लांब आणि जीवघेणा होत जाईल, कारण वाळवंटात अन्न आणि पाणी दोन्ही नसतं. पण एक मिनिट, जर हे असंच चालू राहिलं तर एक वेळ अशी येईल की सहारा वाळवंट ओलांडणं त्यांच्यासाठी अशक्य होऊन बसेल. अगदी बरोबर. आणि जर युरोपमध्ये उन्हाळा लांबत असेल आणि विषुववृत्ताजवळ हवामान स्थिर असेल तर ते स्थलांतर करणं सोडून देतील का? हाच तो सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे हजारो वर्षांपासून जो पक्षी पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करतोय तो भविष्यात एकाच जागी स्थायिक होईल? हाच तो सर्वात विचार करायला लावणारा मुद्दा आहे. जर हा स्थलांतराचा खर्च आणि धोका त्यांच्या जगण्यापलीकडे गेला तर उत्क्रांतीच्या नियमानुसार ते स्थलांतर थांबवतील. तो पक्षी ऋतूंचा तू प्रवासच विसरून जाईल. हो, आणि त्याची ती मूळ ओळखच पुसली जाईल. आपण जर विचार केला तर एक असा बाण स्वॅलो जो कधीच उडून दूर जात नाही, जो कायमचा एकाच जागी राहतो. ही कल्पनाच खूप विचित्र वाटते. नक्कीच. निसर्गाच्या आणि उत्क्रांतीच्या या मोठ्या प्रवासात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभे आहोत. आणि कदाचित आपल्या आजूबाजूला उडणाऱ्या या छोट्या पक्षाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आजच्या या चर्चेनंतर नक्कीच बदलेल. हो, मलाही तसंच वाटतं. याच एका सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा आणि निसर्गातील अशाच अद्भुत गोष्टी शोधत रहा.